नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनीने काव्याला जणू काही त्रासच दिलेला असतो। म्हणजे काव्याबद्दल जेव्हा तिला कळतं की काव्याचं एका मुलाबरोबर अफेअर होतं आणि ते अजूनही चालू आहे असं तिच्या मैत्रिणीने मानिनीला सांगितलेलं असतं आणि तेव्हापासून मानिनी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे। एक आई म्हणून तिला असं वाटतंय की माझ्या पारची फसवणूक होती, पण काय खरं काय खोटं हे काहीही न विचारता इथे आता मानिनी फक्त आणि फक्त काव्याचा राग करते आणि त्या रागापोटीच तिने काव्याला पार्थपासून लांब राहायला सांगितले आणि ती आता फक्त काव्याला चुकीचं समजते। काव्याचा चांगुलपणा जो मानिनीला खूप जास्त आवडत होता, तिचं कणखर बोलणं असू दे, स्पष्ट व्यक्त होणं असू दे, या सगळ्या गोष्टी मानिनीला आवडत होत्या, पण आता त्याच गोष्टी तिला टोचायला लागलेत। तिला अजिबात काव्याचं बोलणं पसंत नाही आहे, तिचं वागणं तिला पसंत नाही आहे आणि म्हणूनच ती सतत काव्याला टोमण्यामध्ये बोलत असते, तिला लागेल असं बोलत असते। पण ही गोष्ट आता लक्षात येते पार्थच्या। पार्थला कळतं की या दोघींमध्ये काही बिनसलं आहे का। दिवसभर आई काव्याबरोबर बोलत नाही आणि जेव्हा कधी बोलायला येते तेव्हा नीट बोलत नाही, म्हणजे नक्की यांचं चाललंय तरी काय। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, काव्याचं सुद्धा अभ्यासात लक्ष लागत नाही आहे, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता काव्याला सुद्धा पार्थची सवय झाली, तिला सुद्धा पार्थबरोबर एका रूममध्ये राहायचं आहे, पण इथे मानिनीने सांगितल्यामुळे तिला आता रूममध्ये राहता येत नाही आहे, त्यामुळे ती पार्थला मिस तर करते आणि आता मनामध्ये तिच्या खूप काही साचलेलं आहे, ते तिला पार्थला सांगायचं आहे, पण ती सांगायला घाबरते। तिला असं वाटतं जर पार्थ खचून गेले आणि त्यांना मी जर सत्य सांगितलं आणि त्यांना ते सहन झालं नाही तर मी काय करू। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते, करू तर काय करू, सगळं सत्य सांगू का पार्थला। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ किती वेळा काव्याला विचारतो, पण काव्य सत्य सांगायला घाबरत असते, तिला ते नातं तुटण्याची भीती वाटत असते। पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे पार्थने आता टोकाचं पाऊल उचललेलं असतं। तो काव्याला म्हणतो की काव्या, तुम्हाला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे तुम्हाला, जर तुम्ही मला सत्य सांगितलं नाही ना तर बघा मी तुमच्याबरोबर कधीच बोलणार नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला पार्थने शपथ घातल्यामुळे काव्य आता टेन्शनमध्ये येते। पार्थ म्हणतो की तुम्हाला जर माझी काळजी नसेल तर तुम्ही मी घातलेली शपथ तोडा, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण नंतरला पुन्हा माझ्याशी कधीच बोलायला येऊ नका, असं आता पार्थने काव्याला सांगितलेलं असतं। त्यामुळे मग इथे काव्याचा नाईलाज होतो आणि मग ती प्रेक्षकांनो आता पार्थला तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सांगते। तेव्हा इथे पार्थने तिचं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं असतं आणि इथे काव्य हे सुद्धा सांगते की मानिनी काकूंचा माझ्याबद्दल झालेला गैरसमज। तेव्हा ही गोष्ट आता मिथुन काकासुद्धा ऐकतात आणि मिथुन काका काव्याची साथ देत पार्थला सांगतात की काव्यात किती चांगली मुलगी आहे। काव्याने हे सगळं लपून ठेवलं कारण तिला भीती वाटत होती की घरातले नातेसंबंध बिघडता कामा नये, नंदिनी जीवाचा संसार मोडू नये आणि पार्थ तुला त्रास होऊ नये, यासाठी हे सगळं काव्याने लपून ठेवलं असं मिथुन काका सांगतात। तेव्हा प्रेक्षकांनो, मिथुन काका आणि पार्थ दोघेजण मिळून मानिनीची समजूत काढतात, मानिनीच्या मनामध्ये काव्याबद्दलचा जो काही गैरसमज आहे तो दूर करतात आणि काव्याच्या चारित्र्याला लागलेला हा डाग पुसून काढतात। तर प्रेक्षकांनो, इथे पुन्हा पार्थने एक चांगला नवरा म्हणून काव्याची साथ देत तिला इथे निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो काव्याने स्वतःला मानिनीच्या समोर सिद्ध केलेलं असतं। येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ येतो, काव्याला विचारतो, काव्या तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का। आई तुम्हाला सतत असे टोमण्यामध्ये का बोलत असते, आई का म्हणत असते की तुमचं एखादं सिक्रेट आहे, ते सिक्रेट तुम्ही लपवताय, आईचा असा गैरसमज का झाला आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते, नाही पार्थ असं काही नाही आहे आणि पार्थ तिला इथे आता जबरदस्ती करत असतो की प्लीज सांगा सांगा, जे काही आहे ते माझ्यासमोर बोला, मी तुमची मदतच करेन। पण इथे काव्य काही बोलायला तयार नसते
आणि तेव्हा बोलता बोलता पार्थ तिचा हात पकडतो. तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी म्हणते की पार्थ, अरे तुला कामं नाही आहेत का? काव्याला तिचा अभ्यास करू दे. काव्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, ती स्वतःला सिद्ध करणार आहे ना, त्याच्यामुळे चांगला अभ्यास करू दे आणि तिला परीक्षेत पास होऊ दे. ही परीक्षा तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, हो ना काव्या? तेव्हा इथे काव्या आता गप्पच बसते आणि मग ती पार्थला म्हणते की चल माझ्याबरोबर, मी तुला सत्य सांगते, जे काही आहे ते. मी का टेन्शनमध्ये आहे हे तू विचारतोयस ना, मला विचार, चल माझ्या रूममध्ये. आणि काव्याला म्हणते की पुन्हा माझ्या मुलाच्या आजूबाजूला फिरकायचं तर नाहीच, माझ्या मुलाचा हात नाही पकडायचा, तू त्याच्यापासून लांब राहायचं. तुझ्यामुळे माझ्या जर मुलाला पुन्हा त्रास झाला ना, तर मी कधीच माफ करणार नाही आहे तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानिनी काव्याला आता धमकी देत असते की पार्थपासून लांब राहायचं, कारण मानिनी घाबरत असते. पार्थ एकदम हळव्या मनाचा आहे, आधीच त्याला काव्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि आता जर काव्याचं इतकं मोठं सत्य माझ्या पार्थला कळलं तर तो काय करेल काही सांगता येत नाही, असं इकडे मानिनीला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, मानिनी म्हणते की आता काहीही झालं ना तरीसुद्धा या मुलीला मी माझ्या मुलापासून लांबच ठेवणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनीने काव्याला सांगितलेलं असतं की पार्थपासून लांब राहायचं आणि म्हणूनच इथे आता मानिनी स्वतः त्याची खबरदारी घेत असते. जेव्हा इथे पार्थ ब्रेकफास्ट करायला बसलेला असतो तेव्हा रम्या उद्धटवाणी काव्याबरोबर बोलत असते, नंदिनीबरोबर बोलत असते. तेव्हा इथे पार्थ रम्याला म्हणतो की एक मिनिट, इथे आहे ना कुणाचाही तुम्ही अपमान नाही करायचा, रिस्पेक्टफुली सगळ्यांबरोबर बोलायचं, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, बोलत असताना पार्थला ठसका लागतो. तेव्हा लगेचच काव्य आपल्या पुढ्यातला ग्लास पार्थला पाणी प्यायला देत असते. तेव्हा मानिनी तिच्या हातातून खेचून ग्लास घेते आणि म्हणते, पार्थ हे घे, पाणी घे, आणि स्वतःच्या हाताने पार्थला पाणी पाजते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की थँक्स आई, आणि तो काव्याकडे बघतच नाही. काव्याला वाटतं की इथे आता पार्थसुद्धा माझ्यापासून दूर चालला आहे की काय. ती थोडीशी आता अपसेट होऊन जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा सर्व बारीक सारीक गोष्टी, म्हणजे मग पार्थचे कपडे काढणं असू दे ऑफिसला जाताना, या सवयी आता काव्याने त्याला लावलेल्या असतात आणि त्या सवयी तिलासुद्धा लागलेल्या असतात. तेव्हा ती पार्थची मदत करायला येते. तेव्हा मानिनी म्हणते की काय झालं काव्या? काव्या म्हणते काही नाही, पार्थ आता फ्रेश व्हायला गेले असतील ना, त्यांचे कपडे काढून ठेवते ऑफिसला जाण्यासाठी. मानिनी म्हणते गरज नाही आहे, माझा पार्थ आधी ही कामं करत होता, पण आता त्याला सवय लागली असेल तर मी आहे ना, या सवयी मी मोडेन त्याच्या. मी त्याच्यासाठी कपडे काढून ठेवते आणि उद्यापासून तो स्वतःचे कपडे स्वतः काढेल. तू गरज नाही आहे त्याचे कपडे काढून द्यायची, तू जा ना, तुझा जाऊन अभ्यास कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेवढ्यातच पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणतो, आई तू इथे? काव्या तुम्ही माझे कपडे काढलेत का? तेव्हा काव्य म्हणत असते की हो, मानिनी काकूने काढलेत आज तुमच्यासाठी कपडे. तेव्हा मानिनी म्हणते, का रे पार्थ, तुला आवडतील ना मी तुझ्यासाठी काढलेले कपडे? तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं आधी तूच तर करायचीस ना हे सगळं, नंतर मग मी काढायला लागलो, पण आधी तूच सांगायचीस की मी कुठले कपडे घालून जावं, बरोबर ना? तू काढलेले कपडे मला नक्की आवडतील. आणि तेव्हा इथे पार्थला आश्चर्य वाटतं की आई अशी का वागते, काव्याला काहीच का करू देत नाही आहे. जर काव्या मनापासून माझ्यासाठी काहीतरी करतायत ते आईला आवडत का नाही आहे? आईला तर काव्य खूप आवडत होती ना. म्हणजे जेव्हा काव्य माझ्याबरोबर वाईट वागत होती, नंतर मी वाईट वागत होतो, तरीसुद्धा आई नॉर्मलच होती. पण आता आईचं वागणं काहीसं वेगळं आहे, हे आता त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच काव्य ज्या पद्धतीने आता अपसेट होऊन निघून जाते, हे आता पार्थच्या लक्षात राहतं. पार्थ म्हणतो की नाही, नक्कीच या दोघींमध्ये काहीतरी बिनसले, पण या दोघीही मला सांगत नाही आहेत, माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता सत्य काय आहे ना, हे मला शोधून काढायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की आई आणि काव्या, आपण तिघेजण आता चाललो आहे बाहेर, मला तुमच्या दोघींशी काहीतरी बोलायचं आहे, कुठेतरी तुम्हाला घेऊन जायचं आहे, तुम्ही चला. काव्य म्हणते, नाही नको, मी नाही येत, मला अभ्यास आहे ना. मानिनी म्हणते, पार्थ चल आपण दोघेजणं जाऊया. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही आलात तर बरं होईल, मला थोडं बोलायचं आहे म्हणून. तेव्हा इथे काव्य मग नाही म्हणत तीसुद्धा जायला तयार होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मिथून काकांना कळतं की नक्कीच यांचं काहीतरी चाललं आहे, बघायला हवं नक्की चाललं आहे काय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मिथून काकासुद्धा त्यांच्या मागे मागे जातात. मिथून काका म्हणतात की मी आलो तर चालेल काय पार्थ, मला पण यायचं आहे. तेव्हा पार्थ त्यांना नाही म्हणत नाही. पार्थ म्हणतो की चला मिथून काका तुम्ही पण चला. तेव्हा इथे ते चौघेही आता जातात, एका कॅफेमध्ये बसतात आणि ते कॅफे रिकामं असतं. पार्थने ते कॅफे आता चौघांसाठीच घेतलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण जेव्हा बसतात
तेव्हा कॉफी वगैरे ऑर्डर केली जाते आणि त्यानंतरला इथे पार्थ म्हणतो की आता काय तुमच्या दोघींमध्ये बिनसलं आहे ते तुम्ही सांगा. तेव्हा इथे मिथुन काका म्हणतात तुम्ही तिघे बोला, मी तिकडे बाजूला आहे. तेव्हा मिथुन काका बाजूला बसलेले असतात. तेव्हा इथे काव्य पण गप्पा असते, मानिनी काकू पण गप्पा असतात. तेव्हा पार्थ म्हणतो काव्या, माझी शपथ तुम्हाला आहे, माझी शपथ आहे तुम्हाला, जे काही तुमच्यामध्ये आहे दोघींमध्ये ते मला सांगा. तुमच्या मनात काय सल आहे ते मला सांगा, मला कळू द्या, कारण मला तुमची मदत करायची आहे. आणि आई तू पण सांग तुझ्या मनात काय चाललं आहे ते, माझी शपथ तुलाही आहे. आता बघूया तुमच्या दोघींपैकी माझी शपथ कोण मोडतंय ते. तेव्हा इथे काव्या म्हणते मी सांगते तुम्हाला पार्थ काय आहे ते सत्य. मानिनी म्हणते मी पण तुला सांगते, मला पण माझ्या मुलाची शपथ मोडायची नाही आहे. काव्या म्हणते मला पण मोडायची नाही आहे. तेव्हा काव्या सांगते की पार्थ मी तुम्हाला म्हणाले होते की मला तुम्हाला माझा भूतकाळ सांगायचा आहे. तेव्हा तुम्ही म्हणालात की जर तुम्ही माझ्या फ्युचरमध्ये माझ्याबरोबर नसाल तर मला तुमचा पास्ट ऐकायचा नाही आहे असं तुम्ही म्हणाला होतात. तेव्हा मी तुम्हाला सांगता सांगता गप्प बसले होते, पण आता मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे की लग्नाच्या आधी माझं एका मुलाबरोबर प्रेम होतं, पण आता ते तसं काहीच नाही आहे, ते सगळं संपलं आहे. पण मानिनी काकूंचा गैरसमज झाला आहे, त्यांना असं वाटतं आहे की माझं त्या मुलाबरोबर अजून अफेअर आहे. तेव्हा पार्थ म्हणतो नाही आई असं काही नाही आहे, जर तसं असतं तर मला जाणवलं असतं ना एकदा तरी. तेव्हा मानिनी म्हणते असं आहे, सुनीताने बघितलं त्या दोघांना एकत्र. तेव्हा इथे आता काव्या म्हणते हो, कारण त्या मुलाने फक्त माझी ओढणी बाजूला काढून दिली, गाडीमध्ये अडकलेली, तर त्यांचा असा गैरसमज झाला आहे की अजून अफेअर सुरू आहे. तेव्हा तो मुलगा कोण आहे हे आता मला तुम्हाला सांगायचं आहे. प्लीज धक्का बसेल तुम्हाला पण शांतपणे ऐकून घ्या. तो मुलगा जीवा आहे, ज्या मुलाबरोबर माझा अफेअर आहे तो जीवा आहे, जीवा देशमुख, तुमचा लहान भाऊ. याच्याबरोबर लग्नाच्या आधीपासूनच माझं अफेअर होतं. जेव्हा तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरलं त्याच्यानंतर आम्ही दोघेजणं तुम्हाला हे सत्य सांगणारच होतो, पण आधी विचार केला की लग्न व्यवस्थित पार पडू दे, नंतरला आम्ही तुम्हाला सांगू. पण लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला त्यानंतरला मला जबरदस्तीने तुमच्याबरोबर लग्न करावं लागलं आणि तुम्हालाही माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न करावं लागलं. नंतर तुम्ही हे नातं ॲक्सेप्ट केलं, पण मला ते ॲक्सेप्ट करायला वेळ लागला. कारण का, माझं आणि जीवाचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं, मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. पण नंतरला नंदिनीताई आपलं लग्न वाचवण्यासाठी आणि जीवाबरोबरचं नातं टिकवण्यासाठी खूप एफर्ट्स घेताना मी तिला बघितलं आणि तेव्हा मी ठरवलं की जे काही आहे ते सगळं विसरून जायचं, आपल्या नशिबामध्ये जे आहे ते आपण मान्य करायचं असं मी ठरवलं. आणि जीवाला मी सांगितलं की जे काही होतं ते आत्ताच्या आता सगळं संपवायचं, तू तुझ्या आयुष्यामध्ये मूव ऑन हो आणि मी माझ्या. जरी पण आपण सगळेजण एकत्र नाही राहिलो तरीसुद्धा पुन्हा मी तुझ्या आयुष्यामध्ये येणार नाही असं मी त्याला स्पष्टपणे सांगितलं. आपल्या घरातले नातेसंबंध बिघडू नये, एकमेकांचा नात्यावरचा विश्वास उडू नये आणि पार्थ स्पेशली तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सत्य तुमच्यापासून लपवलं, कारण मला तुम्हाला अजून दुःख द्यायचं नाही आहे. आणि हेच सत्य आहे, माझ्यामध्ये आणि जीवामध्ये जे काही होतं ते कधीच संपलं आहे. मी आता खूप पुढे निघून आले आणि मला आता फक्त माझा विचार आणि माझ्या अभ्यासाचा विचार करायचा आहे. आणि पार्थ आता मी तुमचाही विचार करायला लागले होते, मला तुमची काळजी वाटते. हां, जरी पण माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे, पण तुम्हाला झालेला त्रास मला सहन होणार नाही हे मी तुम्हाला आधीही सांगितले. तेव्हा हे सत्य मी सगळ्यांपासून लपून ठेवलं. नंदिनीताई आणि जीवाचा संसार मोडू नये, नंदिनीताईला त्रास होऊ नये म्हणून मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. मिथुन काकांना सगळं काही माहिती आहे. तेव्हा मिथुन काका येतात आणि म्हणतात हो अगदी बरोबर, काव्या जे काही बोलते त्यातलं एकूण एक शब्द खरा आहे. त्यांचं एकमेकांवरती अफाट प्रेम होतं, खूपच प्रेम होतं त्यांचं. आणि मग लग्न झाल्यानंतर इथे आधी काव्य आणि जीवा दोघांनाही खूप त्रास झाला, पण नंतर त्यांनी आता जीवासुद्धा नंदिनीबरोबर छान वागतोय, त्याला आता नंदिनीची सवय आवडायला लागली, तिची कंपनी आवडायला लागली आणि तो तिच्याबरोबर कम्फर्टेबल झाला आहे आणि तोसुद्धा आता काव्याचा विचारही करत नाही. आता त्या दोघांमध्ये इतकं अंतर निर्माण झाले की ते दोघे एकमेकांकडे बघतसुद्धा नाही, एका घरामध्ये असतात पण नसल्यासारखे वागतात. त्याच्यामुळे आता हा विषय आपण इथेच संपवला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये काव्याची काही चूक नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा पार्थ म्हणतो की ते सांगायची गरज नाही आहे, तो जीवा असू दे नाही तर दुसरं कोणी असू दे, मला फरक पडत नाही, कारण माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्या तशा मुलीच नाही आहेत, त्यांचं जरी माझ्यावरती प्रेम नसेलही पण त्या मला कधी फसवणार नाही, या गोष्टीवरती माझा 100% विश्वास आहे असं इथे पार्थने आता सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. आणि तो स्वतः इथे मानिनीला म्हणतो की आई तुझ्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ना ते बाजूला काढून टाक, काव्या निर्दोष आहेत, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे.
असं इकडे आता पार्थ म्हणतो. मी जर कधी चुकून इथे नंदिनीची मदत केली तर तू मला सुद्धा जाब विचारशील का? नंदिनीला सुद्धा जाब विचारशील का? नाही ना? मग काव्याच्या बाबतीतच वेगळा विचार का? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे, असं आता पार्थ म्हणतो. तेव्हा इथे मानिनी काव्याला माफ करते आणि ती सॉरीसुद्धा म्हणते की मी तुझ्याबरोबर चुकीचं वागले, मी जे काही केलं माझ्या पार्थसाठी केलं, असं इकडे आता मानिनी काव्याला म्हणत असते. आणि इथे आता जे काही गैरसमज होते ते सगळे दूर झाल्यानंतर मानिनीने पुन्हा एकदा काव्याला सून म्हणून स्वीकारलेलं असतं.